तर आजचा विषय आहे जान्हवी। तर तुम्ही जान्हवीला ओळखतच असाल, जान्हवी म्हणजे आपली बिग बॉसमधली। तर तिचं मला लॉजिकच काही कळत नाही आणि अंकिताने तिला जे हॅशटॅग दिलेलं आहे ते अगदी बरोबर मला असं वाटतं की मोंजलिका ती त्याच टाईपची वाटते। आता काल तो मी बघितलं की इतके दिवस ती आर्यासोबत इतकी भांडत होती, पण दोघींमध्ये काय झालं आय डोंट नो। एकमेकींशी चांगल्या बोलताना काल दिसलेल्या, तसेच ती वर्षाताईसोबत देखील अगोदर काय विचित्र शब्द वापरून झालेली आहे आणि नंतरला पाय दाबताना ती दिसली आहे। म्हणजे तिचं खरं रूप हे कळतच नाही आहे सगळ्यांना की काय आहे। आणि तो हॅशटॅग तिला अगदी बरोबर सूट करतोय मोंजलिकाचा। आणि तर जान्हवीला ट्रोल केलं आहे, तर ट्रोल कशामुळे केलं आहे? ॲक्च्युली जान्हवीची जास्त चर्चा नव्हतीच ट्रोलिंगमध्ये, तर तिला ट्रोल ह्या गोष्टीसाठी केले की जी ती वर्षाताईंसोबत जी वागते, तिची बोलण्याची एक टून जे आहे त्याच्यामुळे तिला सगळ्या महाराष्ट्राने ट्रोल केलेलं आहे। हे तरी असं मला वाटतं की असं बोलायला नाही पाहिजे होतं। ते सिनियर एक ॲक्टर्स आहेत तर त्यांची रिस्पेक्ट केली पाहिजे। तुम्ही आता सध्या आलेल्या ते पोरी आहे ते त्या सिनियर ॲक्टर्सची तुम्ही जी टिंगल करता किंवा काही विचित्र शब्द बोलता हे योग्य नाही वाटत आहे। कारण की ते खूप वर्षापासून वर्षाताई त्या रोलमध्ये आहेत आणि त्यांना म्हणजे त्यांचं स्ट्रगल त्यांना आजकालच्या आलेल्या मुलांना काय कळणार आहे। जसं रितेश देशमुख सरांनी पण सांगितलेलं, तर तिने तसं केलं नाही पाहिजे होतं। त्यामुळे तिला पूर्ण महाराष्ट्र ट्रोल करतोय आणि तिला खरंच जर चक्कर आली असती आणि खरंच तिची जर तब्येत म्हणजे खराब झाली असती, त्यानंतर तिने मोंजलिकाचा जो हॅशटॅग दिला त्याच्यावरती तिने मस्त डान्स केला असता का? आपण स्वतःला तिच्या जागी ठेवा की आपल्याला चक्कर आली आहे आणि एकदम आपली अवस्था एकदम हे झाली आहे, चक्कर येऊन वगैरे एकदम थापा तिला लागत होत्या, तर त्या जागी तिच्या जागी आपल्याला ठेवा। लगेच एवढा तिने छान डान्स केला असेल एवढ्या तब्येत खराबमध्ये? मला तर हे फुल नाटक वाटलेलं आहे। आणि ते ह्यांची जी टीम आहे ती समोरच्या टीमला बोलते तुम्ही अनफेअर खेळता। मला असं वाटतं की तीच पूर्णपणे गेम अनफेअर खेळते, ती फेअर खेळत नाही। याच्यावरून तर मला वाटतं ह्या गोष्टीवरून की तिने नाटक करूनच हे केलं आहे सगळं। कारण की निक्की तर तिच्यावरती 100%, निक्कीचं तोंड तेव्हा एकदम वेगळ्या याच्यामध्ये झालेलं, त्यामुळे तिला ते नाटक करावं लागलं। आणि तुम्हाला काय वाटतं हे सांगा। जसं तिने जो गाणं शूट केलेलं आहे की कोळीवाडा जिंकला, तशी ती जिंकलेली आहे। नक्की कसा गेम खेळायचा हे याच्यामध्ये ती पूर्ण जिंकलेली आहे। तर आणि ती बोलली आणि तिची ओव्हर ॲक्टिंग तर तुम्ही बघितले असाल की काय तिने चक्कर येण्याची ओव्हर ॲक्टिंग केलेली आहे, कशा तिला थापा लागतात आहे, काय करतात। तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की तिने ओव्हर ॲक्टिंग केली असेल चक्कर येण्याची की खरंखर तिला चक्कर आली असेल। कारण की सगळं तिच्यावरती बिल फाटणार होतं निक्कीचं, त्यामुळे तिने ते असं नाटक केले की हां मला चक्कर येते आणि मी आता खूप माझी तब्येत बिघडलेली आहे। आणि हे मात्र खरं आहे, पूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे की तिने हे वाक्य बोललेली आहे। आपण खेळतोय पण त्याचं सगळं क्रेडिट हे निक्की घेऊन जाते, हे मात्र ती बोललेली आहे। आणि तुम्हाला काय वाटतं हे जान्हवीबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तिला चक्कर आली असेल की नाही आली असेल हे देखील कमेंट्समध्ये सांगा। आणि तुम्हाला जान्हवीचा खेळ आवडतो की नाही? खूप जणांचे असे कमेंट्स होते की जान्हवीला घराच्या बाहेर काढली पाहिजे। तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की सांगा।